धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड पकडला पाहिजे अशी मागणी देखील आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे वेदांत नेमियानं। आपल्यासोबत संदीप क्षीरसागर आहेत। संदीपजी, ज्या प्रकारे चार्जशीट समोर आलं, ज्यामध्ये वाल्मिक कराड हेच मुख्य सूत्रधार आहेत असं समोर आलं, आता अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होते, पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची जी विरोधकांकडून मागणी होती ती लावून धरली जाणार का? हो, आम्ही मागच्या सभागृहामध्ये ह्या सर्व गोष्टी मागे लावल्या होत्या की ह्याचा मास्टरमाइंड पकडला पाहिजे आणि सभागृहामध्ये सर्वच पक्षाचे आमदार ह्या विषयावरती बोलले होते आणि जे आम्ही सभागृहामध्ये मांडलं होतं तशाच पद्धतीने चार्जशीटमध्ये जर तुम्ही तपासत बघितलं तर त्याच पद्धतीने आलं। कशा पद्धतीने आखलं, घुले असतील, चाटे असतील, ते कृष्ण आंधळे असतील, त्यांनी कशा पद्धतीने संतोषांना देशमुख यांना मारत असताना कशा पद्धतीने त्यांचे लाईव्ह व्हिडिओ दाखवलेत, ते एका ग्रुपवरती दाखवलेत। मास्टरमाइंड पुढं आलेला आहे आणि आज सुद्धा आमची मागणी की धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता दाखवावी आणि राजीनामा देऊन टाकावा। म्हणणं आहे की कुठलाही संबंध माझा वैयक्तिक तसा येत। हे बघा, मी अजून एक गोष्ट सांगतोय की त्या वेळेसचे SP, DYSP आणि पोलीस स्टेशन प्रशासनमधले जेवढे काही लोक आहेत त्यांचे CDR जर समोर आणले तर सगळ्याच गोष्टी येतील। बरं, वाल्मिक कराड एवढा मोठा आहे का? एवढे सर्व गुन्हे होतात, 12 तास तुम्ही गुन्हा झाला तरी त्याला थांबवतात, एवढा मोठा नाही येतो, कुठंतरी संरक्षण भेटतंय त्यांना आणि हे संरक्षण तुमच्यामुळेच त्यांना भेटतं। नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा आणि तशा प्रकारची मागणी सुद्धा विरोधकांकडून केली जाईल असं संदीप क्षीरसागर यांनी सांगितलंय। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत ने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।